आज 13/5/2021 ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, तुम्ही ब्रह्मा मुख वंशावली ब्राह्मण आहात. तुम्हालाच बाबाद्वारे ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे. तुम्ही आता ईश्वराच्या सानिध्यामध्ये आहात. प्रश्न आहे, अद्वैत राज्य जिथे दुसरा कोणताही धर्म नाही, त्या राज्याच्या स्थापनेचा आधार काय आहे? उत्तर, योगबळ. बाहुबळाने कधीही अद्वैत राज्याची स्थापना होऊ शकत नाही. तसे पाहिले तर कृष्णांकडे एवढी शक्ती आहे की त्यांनी जर ठरवले व ते आपापसात एक झाले तर संपूर्ण विश्वावर राज्य करू शकतात. परंतु तसा कायदा नाही, म्हणजे नियम नाही. संपूर्ण विश्वावर एक राज्याची स्थापना करणे हे बाबांचे काम आहे. गीत आहे, छोड़ भी दे आकाश सिंहासन इस धरती पर आजारे. म्हणजे आकाश सिंहासन सोडून इथे पृथ्वीवर या. ओम शांती. मुलांना ओम शांतीचा अर्थ बऱ्याच वेळा समजावला आहे. ओम म्हणजे मी कोण? मी आत्मा आहे. हा देह म्हणजे माझे कर्मेंद्रिय आहेत. मी आत्मा परमधाममध्ये राहणारी आहे. भारतवासीच बोलावतात की हे दूर देशातील राहणारे इथे या, कारण भारतामध्ये सध्या खूप धर्मग्लानी, दुःख वाढले आहे. आपण पुन्हा एकदा येऊन गीतेचे ज्ञान सांगा. गीतेसाठीच म्हणतात की शिवबाबा या, कारण तेच सर्वांचे पिता आहेत. असे म्हणतात की भारतवासींवर पुन्हा मायारूपी रावणाची सावली पडली आहे, म्हणून सर्वजण दुःखी व पतित आहेत. ते बोलावतात की रूप बदलून या, म्हणजे मनुष्याच्या रूपामध्ये या. तर बाबा मनुष्य रूपामध्ये येतात. बाबा म्हणतात, माझे येणे दिव्य अलौकिक आहे. मी गर्भाद्वारे जन्म घेत नाही. मी साधारण वृद्ध देहामध्ये येतो. तुम्ही मुलं जाणता की प्रत्येक कल्पामध्ये माझे निराकारी रूप बदलून येतो. ज्ञानाचे सागर तर परमपिता परमात्माच आहेत. कृष्णाला कधी असे म्हणता येणार नाही. बाबा म्हणतात, मी या साधारण देहामध्ये येऊन तुम्हाला पुन्हा सहज राजयोग शिकवतो. जेव्हा दुनिया पतित बनते तेव्हा मला यावे लागते. कलियुगाला सतयुगामध्ये रूपांतरित करण्यासाठी येतो. ब्रह्मा विष्णू शंकराचे पण चित्र आहे. ब्रह्माद्वारे स्थापना, शंकराद्वारे विनाश आणि विष्णूद्वारे पालना. लक्ष्मी नारायण म्हणजे विष्णूची 2 रूप आहेत. हे तुम्ही मुलंच जाणता. बाबा पुन्हा रूप बदलून आले आहेत. ते आपले सर्वश्रेष्ठ पिता आहेत, सर्वश्रेष्ठ शिक्षक व सर्वश्रेष्ठ गुरु पण आहेत. दुसऱ्या गुरूंना सर्वश्रेष्ठ म्हणू शकत नाही. बाबा तर पिता, शिक्षक आणि गुरु तिन्ही आहेत. लौकिक पिता तर मुलांची पालना करून पुन्हा त्यांना शाळेत पाठवतात. कोणी एखादा वेगळा असेल जो पिता व शिक्षक पण असेल, हे कोणी सांगू शकणार नाही. सर्व आत्मे मला बोलावतात. हे गॉड फादर म्हणजे हे ईश्वर पिता असे म्हणून मला बोलावतात. तर ते सर्व आत्म्यांचे पिता झाले. हे गीत पण भक्ती मार्गाचे आहे. सतयुगामध्ये तर माया नसतेच, ज्यामुळे त्यांना बोलवावे लागेल. तिथे तर भरपूर सुख आहे. तुम्हाला माहीतच आहे की 5000 वर्षांचे हे चक्र आहे. अर्धा कल्प सतयुग त्रेता दिवस आणि अर्धा कल्प द्वापर कलियुग रात्र आहे. तुम्ही ब्रह्मामुख वंशावली ब्राह्मण आहात. ब्रह्माचा किंवा तुम्हा ब्राह्मणांचा दिवस आणि रात्र ह्याचे गायन केले जाते. दिवस व रात्रीचे ज्ञान तुम्हा मुलांना आहे. लक्ष्मी नारायणला हे ज्ञान असू शकत नाही. आता तुम्ही संगम युगात आहात. तुम्ही जाणता
आता भक्ती मार्ग पूर्ण होत असून दिवसाची सुरुवात होते. हे ज्ञान आता तुम्हाला बाबांकडून मिळाले आहे. कलियुगात किंवा सतयुगात हे ज्ञान कोणाकडेच नसते. यासाठीच गायन आहे, ब्रह्माचा दिवस व ब्रह्माची रात्र. तुम्ही आता सूर्यवंशी चंद्रवंशी राज्य प्राप्त करण्याचा पुरुषार्थ करता. पुढे अर्ध्या कल्पानंतर तुम्ही हे राज्य गमावता. हे ज्ञान तुम्हा ब्राह्मणांशिवाय दुसऱ्या कुणालाच नाही. तुम्ही देवता बनता आणि पुढे हे ज्ञान राहत नाही. आता रात्र आहे. शिवरात्रीचे पण गायन केले जाते, कृष्णाच्या रात्रीचे पण गायन केले जाते, परंतु त्याचा अर्थ समजत नाहीत. शिवाची जयंती म्हणजे शिवाचे पुनरागमन होते. अशा पित्याचा दिवस कमीत कमी 1 महिना तरी साजरा केला पाहिजे. जे संपूर्ण सृष्टीलाच पतितापासून पावन बनवतात, त्यांचा सुट्टीचा दिवस पण साजरा केला जात नाही. बाबा म्हणतात, मी सर्वांचा मुक्तिदाता आहे, मार्गदर्शक बनून सर्वांना घेऊन जातो. आता तुम्ही राजयोग शिकण्याचा पुरुषार्थ करता. बाबा तुम्हाला ज्ञानाचा 3रा नेत्र देतात. आत्म्याचे स्वरूप काय आहे हे पण कोणाला माहीत नाही. बाबा म्हणतात, तुम्ही आत्मे अंगठ्यासारखी पण नाही आणि अखंड ज्योतीसारखी पण नाही. तुम्ही तर ताऱ्यासारखी आहात, बिंदूसारखी आहात. मी पण आत्मा बिंदूरूप आहे, परंतु मी पुनर्जन्मामध्ये येत नाही. माझे गायनच वेगळे आहे. मी सर्वश्रेष्ठ असल्यामुळे जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये येत नाही. तुम्ही आत्मे देहामध्ये येता म्हणून 84 जन्म घेता. मी या देहामध्ये म्हणजे ब्रह्माच्या देहात प्रवेश करतो. हा किरायाने घेतलेला देह आहे. बाबा समजावून सांगतात, तुम्ही पण आत्मा आहात, परंतु तुम्ही अनुभव करत नाही की मी आत्मा आहे. आत्माच बाबांची आठवण करते. दुःखामध्येच सर्वजण आठवण करतात. हे ईश्वर, हे दयावान बाबा, दया करा. दया मागतात कारण बाबाच ज्ञानाचे सागर, दयेचे सागर, पवित्रतेचे सागर आहेत. ज्ञानामध्ये पण ते संपन्न आहेत म्हणून ज्ञानाचे सागर आहेत. मनुष्यांची अशी महिमा करू शकत नाही. संपूर्ण दुनियेवर कृपा करणे हे बाबांचेच काम आहे. ते रचयिता आहेत, बाकी सर्व रचना आहे. निर्माता रचनेची निर्मिती करतात. पहिले स्त्रीला स्वीकार करतात, तिच्याद्वारे रचना रचतात. पुढे त्यांची पालना पण करतात, विनाश करत नाहीत. हे बेहदचे बाबा येऊन स्थापना, पालना व विनाश करवतात. आदिसनातन देवी देवता धर्माची पालना करतात. सतयुगामध्ये पटकन राजधानी स्थापन होते. दुसऱ्या धर्मांचे फक्त आपल्या धर्माची स्थापना करतात. पुढे जेव्हा लाखो करोडोच्या संख्येने वृद्धी होते तेव्हा त्यांचे राज्य सुरू होते. आता तुम्ही राजधानी स्थापन करत आहात. योग बळाने तुम्ही संपूर्ण विश्वाचे मालक बनता. बाहुबळाने कधीही कोणी विश्वावर राज्य करू शकत नाही, असे बाबांनी समजावले आहे. ख्रिश्चनांमध्ये एवढी ताकद आहे. ते जर आपापसात एकत्र आले तर संपूर्ण विश्वावर राज्य करू शकतात. परंतु बाहुबळाने विश्वावर राज्य मिळवणे हे कायद्याला मान्य नाही. विश्वनाटकामध्ये तसा कायदाच नाही जे बाहुबळाने विश्वाचे मालक बनतील. बाबा समजावतात, विश्वाचे राज्यभाग्य योग बळाने माझ्याकडून प्राप्त होऊ शकते. तिथे कोणत्याही प्रकारचे विभाजन नसते. पृथ्वी, आकाश सर्व काही तुमचेच असणार. तिथे तुम्हाला कोणी स्पर्शसुद्धा करणार नाही. त्यालाच अद्वैत राज्य म्हणतात. इथे अनेक राज्य आहेत. बाबा समजावतात, 5000 वर्षानंतर तुम्हा मुलांना हा राजयोग शिकवतो. कृष्णाची आत्मासुद्धा आत्ताच हा राजयोग शिकते. कृष्ण पहिल्या क्रमांकाचा राजकुमार होता. तो ह्यावेळी 84 जन्मांच्या शेवटी येऊन ब्रह्मा बनला आहे. हे मुलांना समजावले आहे.
सृष्टीचक्र कशा प्रकारे फिरते? बाबा पुन्हा स्वर्गाची स्थापना करतात. अनेक धर्मांचा विनाश तर जरूर होणार आहे, एका धर्माची स्थापना होणार आहे. भारतच 100% संपन्न होता, धर्मश्रेष्ठ होता. देवतांचे कर्मसुद्धा श्रेष्ठ होते, त्यांचेच गायन केले जाते. सर्व गुण संपन्न, 16 कला संपूर्ण. तर पहिले तेच पवित्र होते, आता पतित बनले आहेत. पुन्हा बाबा येऊन स्त्री पुरुष दोघांनाही पवित्र बनवतात. रक्षाबंधनचा सण एवढ्या मोठ्या प्रमाणात का साजरा केला जातो हे कोणालाच माहीत नाही. बाबांनी येऊन प्रतिज्ञा करवून घेतली होती की हा शेवटचा जन्म, तुम्ही दोघे पण पवित्र राहा. संन्याशांचा तर धर्मच वेगळा आहे. ज्ञान, भक्ती आणि वैराग्य हे तुमच्यासाठी आहे. तुम्ही पाहिले असेल, पाद्री लोक जेव्हा चालतात तेव्हा दृष्टी एकीकडेच असते, दुसऱ्या कोणाकडे पाहत नाहीत. त्या नन्स असतात ना, क्राइस्ट शिवाय दुसऱ्या कोणाची आठवण करत नाहीत. ते म्हणतात क्राइस्ट परमात्म्याचा मुलगा होता. तुमचे पांढरे कपडे इत्यादी सोबत काही कनेक्शन नाही, तुम्ही तर आत्मा आहात. नन बट वन, फक्त एकाचीच आठवण करायची आहे. अरे खरे नन्स तर तुम्ही आहात. तुम्हाला वारसा बाबांकडून मिळणार आहे. त्यांची आठवण केली तरच विकर्म विनाश होतील. यासाठीच बाबांचा आदेश आहे, माझ्या एकट्याचीच आठवण करा. आत्म्याचा निश्चय नसल्यामुळे त्या नन्स क्राइस्टची आठवण करतात. परमात्मा कोण आहे हे जाणत नाहीत. भारतवासी जे सर्वप्रथम येतात तेच जाणत नाहीत. लक्ष्मीनारायणला सृष्टीचक्राचे ज्ञान नसते. त्रिकालदर्शी तर तुम्ही ब्राह्मण बनता. तुम्हाला कवडीपासून हिरा बाबाच बनवतात. आता तुम्ही ईश्वराच्या सानिध्यामध्ये आहात. तुमचा हा शेवटचा जन्म खूप मौल्यवान आहे. खास भारताची आणि बाकी सर्व दुनियेची तुम्ही आत्मिक सेवा करता. बाकी ते तर शारीरिक समाजसुधारक आहेत. तुम्ही आत्मिक आहात. तुम्हाला शिकवणारे सर्वश्रेष्ठ आत्मा आहे. प्रत्येक आत्म्याला सांगा की बाबांची आठवण करा. बाबांनाच पतित पावन म्हटले जाते. तुम्हाला खाली उतरण्यासाठी म्हणजे पतित बनण्यासाठी 84 जन्म लागतात आणि पुढे चढण्यासाठी 1 सेकंद लागतो. हा तुमचा मृत्यूलोकातील शेवटचा जन्म आहे. मृत्यूलोक मुर्दाबाद, अमरलोक जिंदाबाद व्हायचे आहे. ह्यालाच अमर कथा म्हटले जाते. अमर बाबा येऊन तुम्हा अमर आत्म्यांना अमर युगामध्ये घेऊन जाण्यासाठी तुम्हाला अमर कथा सांगतात. बाबा म्हणतात, ठीक आहे, दुसऱ्या गोष्टी विसरून जाता तर फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःला आत्मा निश्चय करून एक बाबांची आठवण करा. बुद्धीचा योग माझ्यासोबत लावा, तर तुमचे पाप भस्म होऊन तुम्ही पुण्य आत्मा बनाल. तुम्ही मनुष्यापासून देवता बनता. ही काही नवीन गोष्ट नाही. 5000 वर्षानंतर बाबा येऊन तुम्हाला वारसा हक्क देतात. रावण पुन्हा श्राप देतो. हा खेळ आहे ना, भारताचीच गोष्ट आहे. ह्या गोष्टी बाबाच समजावून सांगतात. कोणत्याही वेदशास्त्रांमध्ये हे नाही. यासाठी परमात्म्याला ज्ञानाचे सागर, शांतीचे सागर व दयेचे सागर म्हणतात. तुम्हाला पण त्यांच्यासारखेच बनवतात. तुम्ही पूज्य होते, नंतर पुजारी बनले. आपणच पूज्य व आपणच पुजारी बनता. हे परमात्म्यासाठी लागू होत नाही. तुम्हा भारतवासियांची गोष्ट आहे. तुम्ही पहिले एक शिवाचीच भक्ती करत होते. अव्यभिचारी भक्ती केली, नंतर देवी देवतांची भक्ती सुरू केली. पुन्हा पतित बनत आले. आता परत तुम्ही देवी देवता बनता. जे कमी शिकतात ते प्रजेमध्ये जातात. जे चांगल्या प्रकारे शिकतात आणि दुसऱ्यांनाही शिकवतात ते राज्यामध्ये येतात. प्रजा तर बरीच बनते. एका महाराजाची लाखो करोडोच्या अंदाजाने प्रजा असते. तुम्ही कल्पापूर्वीप्रमाणे पुरुषार्थ करता.
पुरुषार्थावरून माहीत होते की माळेमध्ये कोण कोण येणार. प्रजेमध्ये सुद्धा कोणी गरीब तर कोणी सावकार बनतात. भक्ती मार्गामध्ये ईश्वर अर्थ दान करतात. ह्याचा अर्थ ईश्वराजवळ काहीच नाही का, असे पण म्हणतात कृष्ण अर्पणम, परंतु खरे पाहता ते ईश्वर अर्पणम होते. मनुष्य या जन्मात जे काही करतात त्याचे फळ त्यांना दुसऱ्या जन्मामध्ये प्राप्त होते. फक्त एका जन्मासाठीच मिळते. आता बाबा म्हणतात, मी तुम्हाला 21 जन्मांचा वारसा हक्क देण्यासाठी आलो आहे. माझ्यासाठी तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष जे काही करता त्याचे फळ तुम्हाला 21 जन्मांसाठी प्राप्त होत राहते. अप्रत्यक्षरित्या जेव्हा करता तेव्हा एका जन्मासाठी अल्पकाळाचे सुख प्राप्त होते. तर बाबा समजावून सांगतात, तुम्ही जे काही मिळवले आहे आता ते सर्व मातीत मिळणार आहे. यासाठी हे सर्व सफल करा. तुम्ही हे आत्मिक हॉस्पिटल किंवा ईश्वरीय विद्यापीठ सुरू करा, ज्यामुळे सर्व कायमचे आरोग्य संपन्न आणि धनसंपन्न बनतील. ह्यामुळे भरपूर उत्पन्न मिळेल. योगामुळे आरोग्य व सृष्टीचक्राला जाणल्यामुळे धनसंपत्ती प्राप्त होईल. तर प्रत्येकाने आपापल्या घरी हे विद्यापीठ किंवा हॉस्पिटल उघडत जा. मोठा मनुष्य असेल तर मोठे हॉस्पिटल खोलणार, जिथे जास्तीत जास्त लोक येतील असे बोर्डावर लिहा, ज्याप्रमाणे नैसर्गिक उपचारवाले लिहितात. बाबा संपूर्ण दुनियेच्या निसर्गाला बदलून पवित्र बनवतात. ह्यावेळी सर्वजण पतित आहेत. संपूर्ण दुनियेला नेहमीसाठी आरोग्य संपन्न व धनवान बनवण्यासाठी बाबा आले आहेत. ते तुम्हा मुलांना शिकवतात. तुम्हीच सर्वात गोड मुलं आहात. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, आपल्या ह्या अमूल्य जीवनाला आत्मिक सेवेमध्ये सफल करायचे आहे. खास भारताची व बाकी संपूर्ण दुनियेची सेवा करायची आहे. दुसरा सारांश, आपले सर्व काही सफल करण्यासाठी प्रत्यक्ष ईश्वराला अर्पण करायचे आहे. आत्मिक हॉस्पिटल किंवा विद्यापीठ सुरू करायचे आहे. आजचे वरदान आहे, संपूर्ण समर्पणाच्या विधीद्वारे सर्व गुण संपन्न बनण्याच्या पुरुषार्थामध्ये नेहमी विजयी भव. विस्तार आहे, संपूर्ण समर्पण त्यालाच म्हणतात ज्याच्या संकल्पामध्ये सुद्धा देहाचे भान नसते. आपल्या देहाचे भान सुद्धा अर्पण करणे, मी अमुक आहे हा संकल्प सुद्धा अर्पण करून संपूर्ण समर्पित होणारेच सर्व गुणांनी संपन्न बनतात. त्यांच्यामध्ये कोणत्याही गुणांची कमी राहत नाही. जे संपूर्ण समर्पण करून सर्व गुण संपन्न किंवा संपूर्ण बनण्याचे ध्येय ठेवतात, तर अशा पुरुषार्थी मुलांना बापदादा नेहमी विजयाचे वरदान देतात. आजचे बोधवाक्य आहे, मनाला अधीन करणाराच मन मनाभव राहू शकतो. ओम शांती.